नमस्कार, मी अतुल सुतार, व्यवस्थापक अनंत ज्ञानसागर अकॅडमी. काही लोक इतकी ध्येयवेडी असतात की स्वतःचा विजय त्यांनी कसा खेचून आणतात, कसा इतिहास रचतात याकडे सर्वांचं लक्ष असतं. असेच एक ध्येयवेडे विजय गायकवाड. वास्तविक त्यांची प्राथमिक ओळख गणितायन लॅबच्या उद्घाटनादरम्यान गणितज्ञ डॉक्टर दीपक शेटे यांनी प्राथमिक स्वरूपात करून दिली होती. पण खरी ओळख जर पाहिली तर त्या गणितायन लॅबच्या उद्घाटनानंतर तशी त्यांची ओळख व्हायला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमादरम्यान तसे बघितले तर उद्घाटनासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाचे सचिव, शिक्षणाधिकारी असे मोठे शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत त्यावेळेला उपस्थित होते. आणि त्या दरम्यान त्यांचं बोलणं, त्यांचे विचार ऐकल्यानंतर खरोखरच बाबा माणूस किती विचारवंत आहे किंवा किती अभ्यासू आहे याचं जिवंत उदाहरण आम्ही त्यावेळेला पाहिलं होतं. आणि त्यानंतर खरा प्रवास जर पाहिला तर त्यांचा आणि माझ्या ओळखीचा प्रवास वाढत गेला. त्यांचं वाचन इतकं आहे की समोरचा माणूस त्यांचे विचार ऐकून खरोखरच थक्क राहिला पाहिजे. मॅट्रिक फेल असून देखील इतकं ध्येय त्यांच्याजवळ आहे, इतकं वाचन वेळ आहे पुस्तकांचं की खरोखरच विचार करण्याच्या पलीकडचं आहे. मी आता त्यांना 2-3 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पाहिलं जाणले. पण खरोखरच त्यांचे विचार खूपच वाखाणण्याजोगे आहेत. गुगलवरती जर तुम्ही सर्च मारला मॅट्रिक फेल विजय गायकवाड, आज जर सर्च मारलं तर त्यांची पूर्ण हिस्ट्री आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. जे पुस्तक वेळ आहे, वाचन वेळ आहे की त्यामध्ये खरोखरच मॅट्रिक फेल असून त्याच्यावरती त्यांनी विजय मिळवलेला आहे असंच मला वाटतं. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी खूप 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 शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.